नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. ओके, टॅक्स इव्हेजन किंवा राऊंड ट्रिपिंग किंवा हाऊ डू दिस क्वासी गव्हर्मेंट किंवा पॅरलल टू द गव्हर्मेंट कंट्रीज आर रन बाय these people who are running offshoring of the their money. ओके, तर USA, व्योमिंग आणि डेलावेअर ओके मेजर सेंटर्स आहेत जिथे ब्लॅक मनी जनरेट होतो किंवा तुमचे ठेवले जातात. ओके, फ्लोरिडा, पनामा ऑफशोरिंग आयलंड्स आहेत. त्यानंतर व्हर्जिन आयलंड पण अजून एक त्याच्यातच आहे. बँकिंग सिक्रेसी ॲक्ट या देशांमध्ये खूप स्ट्रॉंग आहे. ओके, आणि ऑब्वियसली दी स्टेट्स आर ऑपरेटिंग ॲज इफ दे आर कंट्रीज. ओके, ऑनशोअर टॅक्स हेवन्समध्ये फ्लोरिडा आणि डेलावेअर. ओके, दीज आर ऑनशोअर टॅक्स हेवन्स. ऑफशोअर वेगळे, ऑनशोअर वेगळे. म्हणजे फ्लोरिडाला टॅक्स लागतच नाही आहे, जिथे ट्रम्पचं हेडक्वार्टर आहे, घर आहे वगैरे. डेलावेअरला पण तेच आहे, जिथे लंडन टाईपच तुम्ही ब्लॅक मनी ठेवू शकता आणि नोबडी विल आस्क यू क्वेश्चन्स. बँकिंग सिक्रेसी लॉ इज एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग देअर. केविन आयलंड तुम्हाला सांगितलं मी. ओके, मनी इज सेंड बॅक फ्रॉम केविन आयलंड टू USA. ओके, अँड $1 ट्रिलियन लंडनमध्ये आलो एका वर्षामध्ये टॅक्स इव्हेडेड ॲसेट्स होते. मग 89 लाख करोड इंडियन रुपीज. ओके, एवढे ॲसेट्सवरती टॅक्स इव्हेड केले होते लंडनमध्ये एका वर्षामध्ये. वेस्टी ब्रदर्स हा एक खूप चांगला काय म्हणायचं इन्सिडन्स आहे. वेस्टी ब्रदर्स हा एक बिझनेसमॅन होता आणि लिव्हरपूल बिझनेसला होता त्याचा. आणि बेसिकली रशिया, चायना, ब्राझील सगळीकडे त्याचे धंदे होते. ओके, इंटरनॅशनल इन्कम होतं त्याचं. अर्जेंटिनामध्ये 0 टॅक्स होता, त्याच्यामुळे मग त्यांनी अर्जेंटिनाला आपली काय म्हणायचं सबसिडी उघडली आणि तिथे 0 टॅक्स होता म्हणून. तर हे सगळं जेव्हा गव्हर्मेंटला कळलं तिथल्या, तेव्हा त्यांनी 33% टॅक्स लावायला सुरुवात केली ऑन इंटरनॅशनल ऑपरेशन. देन ही शिफ्टेड टू शिकागो फॉर द सेम थिंग. देर इज नो टॅक्स. लॉबिंग करतात, ट्रस्ट बनवतात आणि वेगळ्या वेगळ्या तिथे इतके त्याच्यामध्ये झोल करतात की तुम्हाला ऑडिटर्ससुद्धा 8-8 वर्ष शोधूनच काढू शकत नाही की याचा UBO कोण आहे, अल्टिमेट बेनिफिशरी ओनर. आता इंडियामध्ये पण विचारायला लागले UBO कोण आहे. ओके, UBOचं डिक्लेरेशन द्यायला लागतं तुम्हाला. तर ऑब्वियसली दिस इज ऑल कमिंग फ्रॉम दीज पीपल हू आर ऑफ शोरिंग देअर मनी अँड नॉट पेईंग द टॅक्स. ओके, ऑब्वियसली तुम्हाला सांगितलं की ग्लोबल इलाइटचा पैसा हा कंट्रोल बाय दिस क्वासी सिस्टम. ग्लोबल इलाइट जे ज्यांच्याकडे लाखो करोडो म्हणजे 100 कोटीच्या वरती पैसे आहेत आणि त्यांना टॅक्स ऑब्वियसली द्यायचा नाही आहे. ओके, ते लोक इथे पैसे ठेवतात आणि बँकिंग सिक्रेसी ॲक्टचा फायदा घेतात. बँक ऑफ इंग्लंड वॉज अ प्रायव्हेट बॉडी टिल 1780. 250 वर्षानंतर तिला नॅशनलाइज करण्यात आलं. आणि बँक ऑफ इंग्लंडमध्ये अजूनसुद्धा असं म्हणतात की प्रायव्हेट सेक्टर लोकच ते कंट्रोल करतात. आय डो नॉट नो एक्झॅक्टली, तुम्ही फाइंड आउट करा. पण अशी स्टोरी आहे रिच लोकांची की ज्यांना टॅक्स द्यायचा नाही आहे म्हणून, आणि गव्हर्मेंटच्या पॅरलल सिस्टम रन करायचे. आणि मोस्टली याच्यामध्ये कोण सामील असतात तुम्हाला माहितीच आहे. अतिश्रीमंत ते प्रचंड मोठे श्रीमंत अशी माणसं असतात ती. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो आहे, तर तुम्हाला कितपत उपयोग आहे माहीत नाही मला, पण तरीसुद्धा जाणणं